फक्त 10 मिनिटात रोमन संख्या चिन्हे पूर्णपणे समजून घ्यायची आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मधला धडा पहिला रोमन संख्या चिन्हे मधला उदाहरण संग्रह 1 अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यातला पहिला प्रश्न, 1 ते 20 या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा. इथे आपल्याला 1 पासून 20 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांना रोमन संख्यामध्ये लिहायचे आहे. 1 साठी आय, 2 साठी डबल आय, 3 साठी 3 वेळा आय. आपण 5 साठी काय लिहितो? व्ही. हे लक्षात ठेवा, मोठ्या संख्येच्या जेव्हा डाव्या बाजूला लहान संख्या असते तेव्हा त्याची वजाबाकी करायची. 4 आपण कसं लिहितो? 5 वजा 1. 5 साठी व्ही घ्यायचं, वजा 1. 1 साठी आय लिहितो, म्हणजे डाव्या बाजूला 1. आय व्ही. हे बघा, हे मोठी संख्या 5 च्या डाव्या बाजूला लहान संख्या 1 आहे. व्ही म्हणजे 5, डाव्या बाजूला वजा 1. 5 मधून 1 गेले 4. मग त्याच्यानंतर 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय. व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1. 5 अधिक 1 6. मग 7 साठी कसं लिहायचं? 5 अधिक 2. व्ही म्हणजे 5, 2 साठी आय आय. 5 अधिक 2 7. 8 साठी 5 अधिक 3. व्ही म्हणजे 5, 6 7 8. 5 अधिक 3 8. त्याच्यानंतर 10 साठी x लिहितो आपण. 9 साठी कसं लिहायचं? 10 वजा 1. 10 साठी आपण x लिहितो, वजा म्हणजे डाव्या बाजूला घ्यायचे, वजा 1. 1 म्हणजे आय, आय एक्स. 9 साठी लिहायचं आय एक्स. एक्स म्हणजे 10, डाव्या बाजूची आहे लहान संख्या म्हणून डाव्या बाजूच्या संख्याला वजाबाकी करायची. 10 वजा 1 म्हणजे हे झाले 9. त्याच्यानंतर 11. x म्हणजे 10 अधिक 1 11 एक्स आय. 12 साठी x डबल आय, 10 अधिक 2 12. 13 साठी x ट्रिपल आय, 10 अधिक 3 13. मग 14 साठी 10 अधिक 4 आपण लिहितो, 10 अधिक 4. 10 साठी x. 4 साठी कसं लिहितो? 4 म्हणजे 5 वजा 1. 5 म्हणजे व्ही आणि वजा 1 म्हणजे डाव्या बाजूला आय. एक्स आय व्ही. हे झाले 14. एक्स आय व्ही. त्याच्यानंतर 15. 10 अधिक 5 म्हणजे एक्स व्ही. हे 10 अधिक 5 15. 16 साठी हे 10 अधिक 5 हे झाले 15 अधिक 1 म्हणजे 16. 17 साठी एक्स व्ही आय आय. हे 10 5. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5. हे झाले 15 अधिक 2 हे झाले 17. 15 अधिक 2 17. त्याच्यानंतर 18. एक्स व्ही ट्रिपल आय. 10 अधिक 5 15 अधिक 3 18. त्याच्यानंतर 19. 19 साठी आपण कसं लिहितो? 10 अधिक 9. 19 साठी 10 अधिक 9. 10 म्हणजे एक्स. 9 साठी काय लिहितो आपण? आय एक्स. हे झाले 19. त्याच्यानंतर 20 म्हणजे 10 अधिक 10 एक्स एक्स. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. इथे रोमन संख्या दिलेल्या आहेत, त्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे त्याच्यासाठी कोणती संख्या येईल ते आपल्याला लिहायचं आहे. व्ही म्हणजे 5, व्ही डबल आय. व्ही म्हणजे 5, डबल आय म्हणजे 2. 5 अधिक 2 7. एक्स म्हणजे 10, एक्स ट्रिपल आय. एक्स म्हणजे 10 अधिक 3 13. एक्स आय व्ही. एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4. 10 अधिक 4 14. एक्स व्ही आय. हे बघा, हे एक्स व्ही आय. एक्स म्हणजे 10 प्लस व्ही म्हणजे 5 प्लस आय म्हणजे 1. 10 प्लस 5 15 अधिक 1 16. एक्स व्ही ट्रिपल आय. एक्स व्ही ट्रिपल आय. एक्स म्हणजे 10 अधिक व्ही म्हणजे 5 अधिक ट्रिपल आय म्हणजे 3. 10 अधिक 5 15 अधिक 3 18. आय एक्स म्हणजे 9. एक्सच्या डाव्या बाजूला लहान संख्या, त्याची वजाबाकी करायची. 10 वजा 1 म्हणजे 9. रिकाम्या चौकटी भरा. इथे बघा, संख्या आणि रोमन संख्या चिन्हे दिलेले आहेत. 3 साठी काय येते? ट्रिपल आय. हे बघा, व्ही ट्रिपल आय. व्ही म्हणजे 5 अधिक 1 2 3. हे व्ही म्हणजे 5 अधिक 1 2 3 वेळेस आय आहे. 5 अधिक 3 म्हणजे काय होते? 8 8. 6 साठी आपण कसं लिहितो? 5 अधिक 1. 5 साठी व्ही अधिक 1 म्हणजे 6. व्ही आय असं लिहू शकतो आपण, व्ही आय. त्याच्यानंतर एक्स म्हणजे 10 अधिक 2. एक्स म्हणजे 10 अधिक आय आय. हे 2 वेळा आले, अधिक 2. 10 अधिक 2 किती होतात? 12. त्याच्यानंतर 15. 15 आपण कसं लिहितो? 10 प्लस 5. 10 साठी एक्स आणि 5 साठी व्ही. एक्स व्ही. एक्स आय एक्स.
x म्हणजे 10 अधिक ix म्हणजे काय आहे 9, हे किती होते 19. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा. इथे संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, त्याची रोमन संख्या लिहायची आहेत. 9 साठी काय येते ix, 2 साठी I, 17 साठी कसं आपण लिहितो 10 अधिक 7, 10 साठी x अधिक 7 साठी काय लिहितो VII, म्हणजे XVI. x म्हणजे 10, v म्हणजे 5, हे झाले 15 अधिक 2 17. 4 साठी काय लिहितो IV, 11 साठी XI, x म्हणजे 10 अधिक 1 11. 18 साठी कसं लिहितो हे बघा आता, 10 अधिक 8, 10 साठी x, 8 साठी काय लिहितो आपण 5 अधिक 3, 5 कसं लिहितो VI, 3 साठी 3 वेळा I, म्हणजे हे झाले 18. हे बघा असं लिहायचं. 18 कसं आपण लिहितो 10 अधिक 8 लिहितो, 10 म्हणजे x, 8 म्हणजे कसे 5 अधिक 3 होतात, 5 साठी आपण VI लिहितो, 3 साठी 3 वेळा I, हे झाले 18. XVI. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. म्हणजे इथे जे संख्या दिलेल्या आहेत त्याचेच रोमन संख्या चिन्हे पण दिलेले आहेत. रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली अशी खूण करा, चूक असल्यास अशी खूण करा आणि ती दुरुस्त करून लिहा. इथे संख्या आणि त्याच्याच रोमन संख्या दिलेल्या आहेत. बरोबर असेल तर त्याला अशी टिक करायची आहे आणि जर चूक असेल तर त्याला रॉंग टिक करून ते बरोबर करून लिहायचे आहे. आंतरराष्ट्रीय अंकात 4, रोमन संख्यामध्ये 4 आपण असं लिहितो का नाही. 4 कसं लिहितो आपण 5 वजा 1, 5 म्हणजे VI वजा 1 म्हणजे डाव्या बाजूला 1 IV. 4 आपण कसं लिहितो IV. त्याच्यानंतर 6 VI, 5 अधिक 1 6, हे असंच लिहितो, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 IIX, हे असं लिहितो का, हे चुकीचं आहे. नेहमी लक्षात ठेवा x च्या डाव्या बाजूला I फक्त एकच वेळा लिहितात. इथे बघा x च्या डाव्या बाजूला 2 वेळा आले, म्हणजे हे पद्धत चुकीची आहे. 8 कसं लिहितो आपण, 8 लिहिण्यासाठी 5 अधिक 3 लिहितो, 5 म्हणजे V अधिक 3, 3 वेळा I, VIII. 8 आपण कसं लिहितो VIII, म्हणजे 5 अधिक 3 8. 16 XVI, x म्हणजे 10, V म्हणजे 5, हे झाले 15 अधिक 1 16, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर 15 III, हे असं लिहित नाही. 15 आपण कसं लिहितो, 15 लिहिण्यासाठी 10 अधिक 5, 10 म्हणजे x, 5 म्हणजे V, XV, हे झाले 15. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. Thanks for watching and I will see you in the next video.